हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत काळा मसाला कसा बनवायचा ते तिखट। हे बघा मी इथे 1.5 किलो मिरच्या आणलेल्या आहेत मार्केटमधून। आता हे मिरच्या आपण सुकायला ठेवायचा आहे 1 दिवस। त्यानंतर मग याचे सर्व मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व मिरचीचे देठ काढून घेतलेले आहे मी। आता इथं आपण काळा तिखट मसाला बनवण्यासाठी लागणारे खडे मसाले बघणार आहोत। धने, तेजपत्ता, खोबरं, कांदा, जिरे, शहाजिरे, लवंग, मिरे, जावित्री, मीठ, दालचिनी, चक्रफूल, काळी विलायची, खसखस, तीळ, आलं, लसूण, मेथी, हिरवी विलायची। आता हे सर्व मसाले आपण भाजून घ्यायचे आहेत। जिरे, मेथी, खसखस आणि तीळ हे एकत्र भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरती। दालचिनी, काळे मिरे, लवंग, काळी विलायची, हिरवी विलायची आणि चक्रफूल हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे भाजून झालेलं आहे, साईडला काढून घेऊ। त्यानंतर आपण खोबरं भाजून घेणार आहोत। खोबरं पण जास्त भाजून घ्यायचं नाही, थोडंसं हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। इथं आपलं खोबरं भाजून झालेलं आहे। आता हे काढून घ्यायचं आहे। धने, धने पण आपण मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे। तेजपत्ता पण आपण सोनेरी कलर येईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे। जावित्री, कांदा हा हलकासा ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि थोडं 1 चमच तेल टाकून घ्यायचं आहे यावरती। तर मी इथे 1 चमच तेल टाकलेलं आहे। आता इथं मी सर्व मसाले भाजून घेतलेले आहे। त्यानंतर सर्व मसाले हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। हे आलं लसूण एकत्र वाटून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। अशा थोड्या थोड्या टाकून भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या। यावरून अर्धा चमच तेल टाकायचं आहे। आता याला सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून आपल्या मिरच्या करपणार नाहीत। हे बघा अशा भाजून घ्यायच्या आहेत, एकसारख्या भाजून घ्यायच्या आहेत। हे बघा अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे। आता याला साईडला काढून घेऊ। अशाच प्रकारे सर्व मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। हे बघा सर्व मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत। इथं मला हे सर्व मिरच्या भाजण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागलेली आहेत। आता या मिरचीमध्ये सर्व खडे मसाले टाकून वाटण करून घ्यायचे आहे। आता ह्या मसाल्यामध्ये मी 1/2 किलो तेल आणि अर्धा किलो मीठ ॲड केलेलं आहे आणि वाटून घेतलेलं आहे। बघा अशा प्रकारे काळा मसाला झाला आहे तयार।
एकदम बारीक वाटलं गेलं आहे. आता हे वर्षभरासाठी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आता इथं मी 1.5 किलोच मिरच्या घेतलेल्या होत्या. त्यामध्ये मी खडे मसाले मिक्स करून वाटून घेतलेला आहे आणि हा मसाला 3 किलो वाटून तयार झालेला आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा. बाय बाय.